नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आता वाजलेले आहेत सकाळच्या 7:45 आणि आता मी चाललेले आहे पुण्याला. तर बहिणीच्या मुलाचा बड्डे आहे म्हणून चालले. तर आता पूर्ण त्या दिवसाचा ब्लॉग असणार आहे, तर कुठेही स्किप करू नका आणि कंटिन्यू सोबत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर थोडासा उशीर झालेला आहे त्याच्यामुळे जास्त बोलणार नाही. आता मी लगेच निघणार आहे, पण म्हटलं की चला व्हिडिओ स्टार्ट करूया घरातूनच आणि पूर्ण ओव्हरऑल दिवसाचा व्हिडिओ असणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला पुण्याला. सोनपरी अरे आमचं नंगू पंगू बर्थडे बॉय, आमचं नंगू पंगू बर्थडे आमचं बर्थडे. हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय. आलो बर्थडे कोणाचा आहे रे? बर्थडे कोणाचा आहे? कोणाचा? तर मी येऊन पोचले पुण्यामध्ये बहिणीच्या घरी. 12-12:30 वाजले असतील. तर 12:30 वाजता पोचले. आले नंतर सगळ्यांच्या गाठी भेटी झाल्या आणि नंतर छान मस्त फ्रेश वगैरे झालो. नंतर सगळ्यांनी मिळून मस्त असं जेवण केलं. एक बहीण यायची राहिली होती तर ती पण आली अर्ध्या पाऊण तासाने आणि नंतर जेवण वगैरे सगळं झालं आमचं. आणि दुपारी मग चांगलं आम्ही बसलेलो, आराम करत होतो. आणि मग इकडे मुलं छान खेळत होती, म्हणून नाचत होती, गाणं लावलेलं टी व्हीवरती. तर छान मस्त त्यांचा दंगा मस्ती चाललेली होती. तर मग त्याचं थोडंसं शूट घेतलं आणि नंतर काही शूट केलं नाही, कारण खूप प्रवासातून आल्यानंतर ना दमल्यासारखं होतं आणि ऊन किती भयान पडलेलं आहे. त्याच्यामुळं थोडासा आराम वगैरे केला. रात्री पण जास्त झोप झालेली नव्हती, सकाळी पहाटे उठलेली होती. त्याच्यामुळं मग मी तरी झोपली होती. थोडंसं आराम वगैरे केला, काही शूट नाही केलं. फक्त मुलं नाचत होती म्हणून थोडंसं त्यांचं शूट घेतलं आणि नंतर मग छान आम्ही जरा गप्पा वगैरे मारल्या, थोडासा आराम केला. आणि मग मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळीच भेटले बड्डेच्या वेळेसच. तर आता वाजलेले आहे संध्याकाळच्या 7:30 आणि बड्डेची सगळी तयारी वगैरे झाली आणि सगळे मस्त तयार वगैरे झालेत आणि फोटो वगैरे काढले ना. हाय. तर आमच्या सगळ्यांची तयारी मस्त झाली. अजून दोघेजण इकडे आहेत. तर मी बड्डे झाल्याच्या नंतर आमच्या चौघींची ओळख करून देईन. तर आज आम्ही 1 वर्षानंतर चौघी बहिणी एकत्र आलो आहे आणि दरवर्षी पण तसंच असतं की 1 वर्षानंतरच आपण भेटत असतो. आधीमध्ये तर काय आपल्याला वेळ नसतोच. तर आज आमच्या अद्वैतचा बड्डे आहे, तर तुम्ही पण खूप साऱ्या शुभेच्छा द्या. आणि आता थोड्याच वेळात बड्डे होईल, थोडीशी मुलं यायची बाकी आहेत, तर मग थांबलो, वेट करतो थोडासा. तर नंतर तुमच्याबरोबर मी सगळं काही शेअर करेन. व्हिडिओ कंटिन्यू करा. तुमच्याशी बोलल्यानंतर मी बाहेर आले, बघते तर फुल पावसाचं वातावरण झालेलं होतं. विजा एकदम कडकडत होत्या आणि म्हटलं थोडंसं शूट करावं. आणि मी शूट करत असताना वीज खरं चमकली, अगोदर चमकत नव्हती. आणि हा रात्रीचा नजारा आहे. रात्री म्हणजे 7:30 वाजल्या होत्या, कारण मी लगेच बाहेर येऊन हा शूट केला होता. आणि खूप छान वाटतं इथं, एकदम मोकळं आहे आणि खूप प्रसन्न वाटतं. पॉझिटिव्हिटी तर इतकी आहे मस्त, एकदम ज्याला करमत नसेल ना त्यालासुद्धा करमून जातं. तर इकडे आता सगळी मुलं जमली होती आणि बड्डेला सुरुवात झालेली होती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता बड्डेचा जो काय व्लॉग आहे इथून पुढं तो तुम्ही एन्जॉय करा. साखर
ते ऑब्झर्वेशन चालू बघते की One and two. गुड बॉय आहे तो. तो नको ना त्याची उड होते ना. तर बड्डे वगैरे झाला आणि खूप छान बड्डे झाला. खरं मस्त झाला एकदम. अद्वैत पण खूप खुश होता. सगळेच खूप छान एन्जॉय केला सगळ्यांनी. नंतर बड्डे झाल्यानंतर आम्ही हॉटेलला जेवायला आलो आणि आता इकडे आमची सगळी गँग बसलेली आहे. आम्ही मस्त छान असं फूड एन्जॉय केलं, जेवलो वगैरे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? घरून स्टार्ट केलेला पूर्ण दिवसाचा व्लॉग होता. तर इथून पुढं तुम्हाला आता गावाकडचेच व्लॉग येणार आहे. तर आता मी इथून पुण्यातून गावाला जाणार आहे आणि तुम्हाला छान छान व्हिडिओ देणार आहे. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्ही कुठलाच व्हिडिओ चुकवणार नाही. तर चला उद्या भेटते. बाय बाय.